हाय मंडळी, हे बघा मी आज चिकन करणार आहे काळ्या मसाल्यात. तर पाव किलो चिकन घेतलंय, ते स्वच्छ धुवून घेते 2 पाण्यानं. आधी धुवून घेते. घाण घाण जरा फेकून देते, काढून टाकते. साफ करून घेतलंय. आता हे पाणी फेकून देते. अजून एकदा हे का अजून एकदा मटण अजून एका पाण्याने धुवून घेते. बघा धुवून घेतलंय, स्वच्छ झालंय. आता 2 पाण्यानंच साफ करून आणलं होतं, त्यामुळे एवढं काय वाटलं. चूल पेटवायला घेतली. ये ना तोडायला घेईन तोड. तुरीच्या चुराट्या घेतल्या, त्या मी चूल पेटवायला. चूल पेटली. आता मी तोप ठेवते. एक कांदा घेते फोडणीसाठी. कांदा बारीक कापून घेते. मीठ लावून छोटा टोप आहे बघा, तर मी ठेवते टोपासाठी, टोप बरोबर बसण्यासाठी. कांदा एक कापून घेतलाय. तेल टाकून घेते. कांदा घेतलाय कापून, तो कांदा पण टाकते. एवढा चुलीला जाळ लावते मी. आता कांदा चुलीत मसाल्यासाठी फोडून चुलीत टाकते. मसाला भाजण्यासाठी कांदा चुलीत छान चव येते. चुलीत टाकलाय बघा. आता मी जाळ आहे त्यामुळे जरा एक साईडला टाकते, तर जाळ पण व्यवस्थित लागलाय. तर कांदा झालाय, तर टाकून घेते हळद. आधी चिकन सोडते, मग हळद टाकते. अर्धा चमचा हळद घेतली. चवीनुसार मीठ घेतले.
सगळा दिवस पण माळवला, आता 7 वाजलेत त्यामुळे थोडाफार अंधार अंधार पडलाय. दिवस माळवलाय आता 7 वाजलेत त्यामुळे अंधार पण पडलाय. आता पाणी रशासाठी मी 2 मिनिटं झाकण ठेवते. पाणी सगळं हे झालंय, थोडस पाणी लागते आता. 2 मिनिटं झाकण ठेवते. या मसाल्यासाठी घेते मी थोडेसे धने, फूल, लवंग, मिरे घेते. मी खोबरे घेतले वाटण्यासाठी. आणि चिंगा मिरच्या घेतल्यात सुक्या. सुक्या मिरच्या घेतल्यात बघा, जास्त तिखट नाही त्यामुळे थोड्याशाच घेतल्या. खाली पडले कोथिंबीर पण घेतली. लसूण घेते त्या थोडासा. आणि मटण तयार झालंय बघा, उतरून घेते. पकड नाही त्यामुळे मी काडीच्या साह्यानेच उतरते. आणि असा लहान मुलं खाते नशी तयार झालाय. वाटी थोडा आता मी मसाला भाजण्यासाठी तवा ठेवून घेते. चुलीत कांदा पण भाजून झालाय व्यवस्थित. थोडस आलं पण घेतलंय मी. आलं, कोथिंबीर, शेतातली कोथिंबीर, शेतातलं लसूण, आलं घेतले. थोडीशी चण्याची डाळ, खोबरं, मिरची, धने, फूल, लवंग, मिरे. तवा तापलाय तर मी आधी तेल टाकते. फूल, धने टाकून घेते आधी. हे फूल, धने टाकून घेतलेत. आता कांदा टाकून घेते. कांद्यात थोडस तेल टाकते. चुलीत भाजून घेतलेला कांदा हा, त्यामुळे एवढं भाजण्याची हे नाही. आमच्या इकडं आमच्या भागात अशी ह्याच पद्धतीनं बनवतात झणझणीत काळं चिकन, काळ्या मसाल्यात चिकन. लाल तांबडा रस्सा आवडत नाही त्यामुळे काळा रस्साच आवडतोय.
मग आता कांदा लसूण झालाय, कांदा मसाला भाजून झालाय. आता टाकते मिरच्या भाजायला. मिरच्या भाजायला वेळ नाही लागत, कारण की त्या जास्त वाळलेल्या त्यामुळे लगेच भाजून निघतात. मग मी चुलीत खोबरं भाजायला टाकते. चुलीत पण टेस्ट लागते. चुलीत भाजायला टाकते. मिरच्या पण भाजून झाल्यात. आता मिरच्या काढते. थोडीशी चण्याची डाळ भाजते. चुलीत भाजून झाले तरी पण थोडस तव्यावर भाजून घेते. चण्याची डाळ भाजतेच. चण्याच्या डाळीशिवाय चिकन होतच नाही तयार. खोबरं नंतर भाजते, आधी डाळ भाजून घेते. आता मी चण्याची डाळ चुलीवर भाजायला टाकली बघा. ओलतनीनं हलवून घेते. त्याच्यात थोडंसं तेल पण घातलंय, त्यामुळे लवकर भाजते. अंधार पडलाय साईडला, त्यामुळे तरी पण लाईटचा उजेड आहे. आता डाळ भाजली. आता मी काढून घेते. डाळ भाजून झाली मस्त. पाटला धुवून घेते मी. हे बघा, माझा मसाला भाजून सगळा रेडी झालेला आहे. चवीनुसार हळद मीठ टाकले. सुकं खोबरं चण्याची डाळ भाजून घेतली. सुक्या मिरच्या भाजून घेतल्यात. कांदा धणे फूल लवंग मिरे भाजून घेतले. लसूण आलं कोथिंबीर घेतली. लसूण कोथिंबीर आलं आधी वाटून घेते. पाट्यावर मिक्सर पेक्षा पाट्यावर वाटून घेतलेला मसाला एकदम टेस्टी होतो. बघा, चुलीत भाजून घेतलंय. त्याची चव एकदम गावरान पद्धतीने झणझणीत. बघतात नुसतं तोंडाला पाणी सुटतंय असं चिकन होतंय चुलीवर. आणि पाट्यावर वाटलेली तर एक मज्जाच वेगळी शहरात, कारण पाटल्यावर कोण जास्त वाटत नाही. मिक्सरचं वाटण वाटतात. माझं आलं लसूण हे वाटून झालंय बघा. मी काढून घेते. आता खोबरं हे कांदा आणि मिरच्या लसूण हे वाटून घेते. खोबरं चण्याची डाळ नंतर वाटते. बघा, वास यायलाय मस्त वाटणाचा, एकदम चविष्ट.
ही रेसिपी तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण करा. पाटा पण मोठा आहे त्यामुळे लगेच वाटून होते. वाटण्याला जास्त वेळ नाही लागत. काढून घेते आता हे वाटण. खोबरं टेस्टी. उन्हाळा त्यामुळे खोबरं पण लेच वाळलंय, त्यामुळे टेचल्याशिवाय लवकर वाटत नाही. चण्याची डाळ पण घेते. चण्याची डाळ आणि खोबरं व्यवस्थित वाटण्यात जाते. चालेल का बघायचं. अधून मधून पाणी पण टाकावं लागतंय, नुसतं सुक्क वाटून होतंय. सुक्क झालं तर जरा लवकर वाटत नाही. हे बघा मी टोप ठेवलाय फोडीसाठी. आता तेल टाकते. टोपात यायला जरा आडवत लावायचं. चमच्याने तेल टाकले. एव्हरेस्ट मसाला टाकलाय बघा, मटन मसाला. आलं लसूण पेस्ट आणि काळा मसाला टाकून घेते. वाटण टाकून घेते. खोबरं चण्याची डाळ पण वाटून घेते, टाकून घेते. आता टाकते बघा. चिकन मसाला परतून झालाय. वाटणात जरा पाणी टाकते. काळ्या मसाल्यात झणझणीत चिकन आपलं तयार झालंय. बघू शकता आपली भाजी रेडी आहे. काळ्या मसाल्यात झणझणीत चिकनची भाजी तयार झाली आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर, कमेंट करा. बाय.